ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना ईडीने समन्स बजावलाय। मंगळवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी वायकरांना ईडीचा समन्स बजावण्यात आलाय। वायकरांनी मागच्या समन्सला आजारी असल्याचं कारण देत गैरहजेरी दर्शवली होती, मात्र त्यांनी कोणताही वैद्यकीय चाचणीचा पुरावा दिलेला नव्हता। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आता आपल्या सोबत आहेत। गणेश, वायकरांच्या अडचणी वाढताना दिसतात? निश्चितच, कारण मागच्या समजला त्यांनी असं कळवलं होतं ईडीला की तब्येत नाहीये म्हणून ते येऊ शकत नाहीत। मात्र ईडीनं त्यांना या संदर्भातले वैद्यकीय चाचणीचे पुरावे देण्यास त्या सांगितलं होतं, मग त्यांनी अद्याप ते दिलेले नाहीये आणि म्हणून ईडीनं त्यांना पुन्हा आज समन्स केलाय। मेल मार्फत हा समन्स त्यांना पाठवला गेला आहे आणि मंगळवारी 11 वाजता त्यांनी हजर राहावं। आपण जोगेश्वरी इथल्या एका लक्झरी हॉटेल अंडर कन्स्ट्रक्शन होतं, त्यामध्ये स्कॅम झाला, घोटाळा झाला, अशा प्रकारची ईओडब्ल्यू मध्ये तक्रार दाखल झाली, ज्याच्या आधारे ईडीनं चौकशी सुरू केली आणि ECI रजिस्टर केली आहे। आणि एक मोठी अपडेट जी आपल्याला अशी मिळते की ईडीच्या तपासामध्ये असं निष्पन्न होतंय की त्यांना असे काही पुरावे मिळाले की या कथित घोटाळ्यातले पैसे रवींद्र वायकर यांच्या कन्या त्यांच्या खात्यातही गेलेत किंवा त्यांनाही पैसे मिळाले आहेत आणि यासाठी भविष्यात लवकरच ईडी त्यांच्या कन्या यांना देखील समन्स पाठवण्याची शक्यता आहे, त्यांच्याकडनं चौकशी करण्याची शक्यता आहे आणि म्हणून वायकर यांची अडचण निश्चित वाढते, कारण हे प्रकरण त्यांच्या परिवारापर्यंत पोहोचताना दिसतंय आणि म्हणून वायकर जे ईडीकडे आतापर्यंत गेले नव्हते त्यांना पुन्हा आता ईडीकडे यावं लागेल। यावेळेला आता येतात का, कारण पुन्हा काही कारण देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र रवींद्र वायकरच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही ईडी चौकशीसाठी बोलू शकते असं ईडी सूत्रांचं म्हणणं आहे। ठीक आहे गणेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।